आता आपण थेट जाणार आहोत लालबागमध्ये। लालबागच्या राजाच्या दानपेटीतील दानाची मोजदाद सुरू झालेली आहे। एका भाविकाने दानात बॅटही अर्पण केलेली आहे। विनायक दावरुंग आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडलेले आहेत। विनायक, ऋषाली बरोबर आहे। आपण जर पाहिलं तर लालबागच्या राजाच्या चरणी पहिल्या दिवशी जे दान अर्पण भक्तांनी केलेलं आहे, या दानाची मोजदाद जी आहे ती आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी सुरू होतीये। हे मंडळाचे सगळे कार्यकर्ते आहेत आणि ही आपण जर पाहिलं तर पहिल्या दिवशी जे दान भक्तांनी राजाच्या दानपेटीमध्ये टाकलेलं असतं, त्याची खऱ्या अर्थाने मोजदाद जी आहे ती आजपासून सुरू या ठिकाणी होताना पाहायला मिळते। ही पहिली दानपेटी जी आहे ती उघडली जाते। आपण पाहू शकतो वेगवेगळी दानपेटीमध्ये हार जे आहेत ते पैशांचे या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचप्रमाणे वेगवेगळी भक्तांनी दिलेले पत्र जे आहेत ते सुद्धा असतात आणि काही वस्तू सुद्धा रूपी भक्त जे आहेत ते दानपेटीत टाकत असतात। अशा पद्धतीनं ही सगळी दानपेटी जी आहे ती या ठिकाणी उघडण्याचं सध्या काम जे आहे ते मंडळाचे कार्यकर्ते करतायत। ही पहिली दानपेटी जी आहे ती या ठिकाणी उघडली जाते। वेगवेगळे परदेशी चलन सुद्धा या ठिकाणी असलेले आपल्याला पाहायला मिळतात। परदेशी चलनाचा हार सुद्धा या ठिकाणी आपल्याला राजाच्या दरबारात दानपेटीत दान झालेला आपल्याला दिसून येतोय। त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून आपण जर पाहिलं तर ही परंपरा चालत आलेली आहे। अनेक गणेश भक्त जे आहेत ते येत असतात आणि आपापल्या परीनं आपल्या इच्छा ज्या आहेत ते पूर्ण झालेल्या असतात आणि त्यामुळे प्रत्येकजण दानपेटीमध्ये आपल्या इच्छेनुसार राजाच्या दानपेटीमध्ये दान करत असतात आणि त्याबाबतची ही पहिली दानपेटी जी आहे ती या ठिकाणी मंडळाकडून उघडण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। पुढील 10 ते 11 दिवस अशाच पद्धतीने ही सगळी मोजदाद जी आहे ती या ठिकाणी चालते आणि विविध बँकांचे जे कर्मचारी आहेत त्यांच्या मदतीनं ही सगळी ही मोजदाद जी आहे ती सुरू असते। आणि आता आपण जर पाहिलं तर ही पहिली दानपेटी जी आहे ती लालबाग राजाच्या चरणी जी दानपेटीमध्ये जे सगळं दान जमा झालेलं आहे ती उघडण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। साहजिकच गेल्या अनेक वर्षापासून लालबागच्या राजाची ही परंपरा आहे, त्याचनुसार मंडळाचे हे सगळे कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्याकडून ही दानपेटी जी आहे ती उघडलेली आपल्याला पाहायला मिळते। सध्या मंडळाचे खजिनदार मंगेश दळवी आपल्या सोबत आहेत। मंगेशजी, कशा पद्धतीनं ही सगळी प्रक्रिया तुम्ही राबवता? लालबागच्या राजाचा कालचा पहिला दिवस होता। त्या पहिल्या दिवसात म्हणजे सकाळी जी ओपनिंग झाल्यापासून जे सकाळपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत ही दानपेटी आहे। वेगवेगळे परदेशी चलन सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत राजाच्या दानपेटीमध्ये। लालबागच्या राजासाठी आपल्या जगभरातून सगळे भाविक येतात। आपलं त्याचप्रमाणे आपल्या एका भाविकाने त्यांनी आपल्या डॉलरचा हार आपलं अर्पण केलेलं आहे। वेगवेगळी पत्र सुद्धा भक्तांची भावनिक आपल्याला पाहायला मिळत असतात, ती सुद्धा दरवर्षी असतात, तशी सुद्धा आहेत? म्हणजे अजूनपर्यंत बघितलं तर ते आलेले नाही आहेत। जर आले तर आम्ही तुम्हाला आपल्याला नक्कीच कळवू। साहजिकच आहे। आपण जर पाहिलं तर मंगेश दळवे आपल्यासोबत होते, मंडळाचे खजिनदार। त्यांनीही ती माहिती दिली आहे की पहिल्या दिवशीची ही लालबागच्या राजाची दानपेटी जी आहे ती उघडण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि हे समोर डॉलर जे आहे त्याचा हार जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। डॉलर स्वरूपात या सगळ्या नोटा ज्या आहेत त्या आहेत आणि त्याचा हार एका परदेशी भक्ताने जे आहे तो या ठिकाणी दान केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे याची सगळी मोजदाद जी आहे ती या ठिकाणी आता सुरू झाली आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय, लालबागच्या राजाच्या दानपेटीत दानाची मोजदाद सुरू झालेली आहे। अनेक परकीय चलन देखील आपण या ठिकाणी पाहतोय। डॉलरचा हार यावेळी राजाला एका भक्ताकडून अर्पण करण्यात आलेला आहे। अवघा 1 दिवस झालेला आहे, मात्र भरभरून राजाच्या चरणी दान जे आहे ते भक्तांकडून दिलं गेलेलं आहे। डॉलरचा हार राजाच्या चरणी अर्पण करण्यात आला होता। वेगवेगळ्या स्वरूपात दान भक्तांकडून राजाच्या चरणी अर्पण केलं गेलंय।